तर बघा की या लेक्चरमध्ये मी इयत्ता 12वीची जी लेक्चर्स आहेत म्हणजे 12वीला जे फिजिक्सला 16 टॉपिक आहेत या 16 टॉपिकवर मी प्रत्येक पॉइंटला अनुसरून एक व्हिडिओ कोर्स तयार करत आहे। या व्हिडिओ कोर्सचे शुल्क हे कमी स्वरूपाचं आहे आणि हे व्हिडिओ कोर्स मी जे काही प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व्ह करून घेणार आहे JEE JEE ॲडव्हान्स आणि नीटसाठी उपयुक्त असणार आहे। तर बघा की आपण जो 12वीचा फिजिक्सचा पहिला टॉपिक आहे मी पहिलं जे चॅप्टर आहे त्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स। मी काय करणार ते सुरुवातीला मी आधी स्टेट बोर्डचा सिलेबस पूर्णतः कंप्लीट एक पॉइंट स्टेट बोर्डचा म्हणजे मी कसं करणार ते तुम्हाला यामध्ये सांगतो। आपण जो टॉपिक घेतला एक्सप्लेनेशन साठी त्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स। माझं लेक्चर बनवण्याची पद्धत कशी असणार आहे, सुरुवातीला मी एखादा पॉइंट कन्सिडर करणार, तो पॉइंट जो आहे तो पॉइंट मी स्टेट बोर्डला अनुसरून सुरुवातीला कंटिन्यू करणार। म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशन आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर तो पॉइंट मी सुरुवातीला स्टेट बोर्डला धरून एक्सप्लेन करणार। त्यानंतर मग तो पॉइंट JEE नीट MST CET या परीक्षांच्या दृष्टीने मी तो पॉइंट्स काय करणार एक्सप्लेन करणार। आणि विद्यार्थी मित्रो नंतर मग बघा की नंतर मग ह्याच्यामध्येच काय घेणार न्यूमेरिकल्स असेल, काही थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने ते घेणार। विद्यार्थी मित्रो ही या कोर्सची इंट्रोडक्टरी आयडिया आहे आणि या कोर्सची जी फीज आहे या ऑनलाइन कोर्सची फीज आहे ती वार्षिक फी विद्यार्थी मित्रो बघा जर तुम्हाला 11वीला CET JEE आणि नीटची तयारी करायची असेल तर या कोर्सची ऑनलाइनची वार्षिक फी ही 2500 रुपये आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 860 52 94 363। तर विद्यार्थी मित्र बघा 2500 रुपये फी मध्ये आपण तुमचं 11वीचं सगळं फिजिक्स कव्हर करणार आहोत। बघा 2500 रुपये फी मध्ये तुमचं 11वीचं सगळं फिजिक्स मी कव्हर करणार आहे। विद्यार्थी मित्रो ज्या पद्धतीने मी फिजिक्सचा कोर्स लॉन्च करतोय त्याच पद्धतीने मी केमिस्ट्री म्हणजे PCMB चा कोर्स देखील लॉन्च करतोय JEE नीट आणि MST CET साठी। याचं ऑनलाइनचं वार्षिक शुल्क हे 10,000 रुपये असणार आहे। किती 10,000 रुपये असणार आहे। कॉन्टॅक्ट नंबर सेम राहील। तर विद्यार्थी मित्र हा डाटा तुम्ही लिहून घ्या। माझी लेक्चर्स YouTubeला फ्री सुद्धा अवेलेबल राहतील। जर तुम्हाला आणि हा कोर्स तुम्ही ऑनलाइन जॉईन केल्यानंतर त्या टॉपिकची निगडीत तुम्हाला कोणताही डाऊट्स आला तरी तो क्लिअर केला जाईल आणि तुमचं ऑनलाइन लेक्चर देखील कंडक्ट केलं जाईल। तर बघा की आपण रोटेशनल डायनामिक मध्ये सुरुवातीचा जो पॉइंट आहे तो आपण बघणार आहे। बघा सुरुवातीचा पॉइंट काय आहे तर सर्क्युलर मोशन। विद्यार्थी मित्र सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर त्याला आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो। बघा इन डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस व्हेरियस प्रॅक्टिकल सिच्युएशन्स नेमली सच ॲज मोशन ऑफ द ब्लेड्स ऑफ फॅन मूव्हिंग इन अ सर्क्युलर फॉर्मॅट। बघा सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय आहे तर सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of circle। the motion of an object along the circumference of a circle is called as circular motion। विद्यार्थी मित्र आपण एक एक पॉइंट अत्यंत सोप्या भाषेमधून करून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि माझं जे काही मी लेक्चर्स बनवत असतो ते ॲज मी रायटिंग फॉर्मॅट मध्ये का बनवतो विद्यार्थ्यांना अत्यंत सोयीचं जावं म्हणून। सर्क्युलर मोशन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला वर्तुळाकार गती असं म्हणतो। त्याची डेफिनेशन काय आहे बघा
द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of a circle is called as circular motion. आता बघा विद्यार्थी मित्र, आपण जर एखादं सर्कल काढलं, आज आपण फक्त इंट्रोडक्शन पाहणार आहे सर्क्युलर मोशनची. समजा हा त्याचा सेंटर असेल, हा सेंटर वरती मी एखादा पॉइंट घेतला, हा एक सर्कल वरती पॉइंट घेतला, त्याच्यानंतर हा दुसरा पॉइंट घेतला Q असेल. विद्यार्थी मित्र, हा पुढचा भाग राहिला. परंतु बघा की सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर एक मी साधारण सर्कल कन्सिडर केलं आणि या सर्कल वरती मी पार्टिकल कन्सिडर केलं. तर ही जर जॉमेट्रिकल फिगर सर्कल असेल आणि त्याच्यावरती मी अज्युम केलेलं पार्टिकल आहे, हे पार्टिकल कसा फिरणार, ऑब्वियसली हे पार्टिकल सर्क्युलरली मूव्ह होणार. तर सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय आहे बघा, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of circle is called as circular motion. म्हणजे जर तुम्ही एखादं पार्टिकल कन्सिडर केलं तर ते पार्टिकल सर्क्युलर फॉर्मॅट मध्येच मूव्ह होतं, त्याला सर्क्युलर मोशन असं म्हणतात. आता बेसिकली जे जॉमेट्रिकल काही फॉर्म्युले आहेत सर्कलचे, जे या टॉपिक मध्ये, म्हणून विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही कोणतंही डेरिव्हेशन प्रूव्ह करत असाल तर जॉमेट्रिकल फिगर ही सर्कल एक यूज केली जाते. आता एरिया ऑफ सर्कल काय फॉर्म्युला, मी बेसिक आधी इंट्रोडक्शन सांगतोय. विद्यार्थी मित्र हो, आजकाल शिकवताना असं लक्षात येतंय की तुम्ही असता पुढच्या इयत्तेमध्ये, पण मागचा बेस तुमचा वीक आहे. विद्यार्थी मित्र, बेस हा तुमचा स्ट्रॉंग असेल तर कोणतीही एक्झाम तुम्हाला अशक्य किंवा अवघड जाणार नाही. एरिया ऑफ सर्कल काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा सर्कमफरन्स ऑफ सर्कल, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. सर्कमफरन्स ऑफ सर्कल काय फॉर्म्युला आहे, 2 पाय आर. किंवा हाच फॉर्म्युला कसा लिहितो आपण, सर्कमफरन्स ऑफ सर्कल, सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहितो मला सांगा, तो फॉर्म्युला, आता हा फॉर्म्युला आहे 2 पाय आर. पण विद्यार्थी मित्र, रेडियस आणि डायमीटर मधलं रिलेशन काय आहे, सपोज हे मी जर सर्कल कन्सिडर केलं आणि हा इथे ओरिजिन कन्सिडर केला, हा ओरिजिन वरती एक पॉइंट आहे, तसाच इकडे पण मी एक पॉइंट, हा ओरिजिन करून हा एक पॉइंट सर्कल वर आहे, हा पॉइंट, ही आर आहे, ही आर आहे. मग विद्यार्थी मित्र बघा की जर तुम्हाला काय करायचं असेल, जर तुम्हाला क्यू पासून पी कडे जायचं असेल तर काय होणार, QP बरोबर QO अधिक OP असा तुम्ही साधा रूल लावला तर QP बरोबर QO ची व्हॅल्यू R आणि याची सुद्धा व्हॅल्यू R. मग R आणि R किती आले, 2R. मग QP हा तुमचा काय झाला, डायमीटर. मग D बरोबर 2R. म्हणजे काय की डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट आहे, ट्वाइस आहे, आणि रेडियस ही डायमीटरच्या हाफ आहे. विद्यार्थी मित्र, हाच फॉर्म्युला काय होणार, 2R. हा फॉर्म्युला काय होणार, 2R नाही होणार. तर 2R आपण सेपरेट करून त्याला जर पाय ने मल्टिप्लाय केलं तर 2R म्हणजे काय, D इंटू पाय, म्हणजेच हा फॉर्म्युला पाय D झालेला आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चर मध्ये मी सर्क्युलर मोशनचे इंट्रोडक्शन घेतले. इथून पुढच्या भागामध्ये मी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन ज्या आहेत त्या बघणार आहेत. तर या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बघणार आहोत. धन्यवाद.